नवरा बायकोचं जरा बी पटरा. नवरा काळा डूस ढेकळा टाकला ना त्याला नागडा वळकाला बियायचा नाही. ढेकळा आहे का नवरा आहे. बायको एवढी सुंदर गोरीपान. बायको सुंदर गोरीपान. त्याला रोज संशय येणार बायकोचा. कुठं चालली, इकडं चालली, तिकडं चालली. अरे तिने काय कामधंदे करू नये आहे की नाही. खेडेगावने बघा तुम्हाला सांगते शिवशिशी करायला सुद्धा बाहेर जावं लागतं. तिथं सुद्धा तिच्या महागा जायचा असला नवरा. भाजनाला गेलं नवरा, मैत्रिणीकडे गेल्यावर सुद्धा नवराच. हळदी कुंकाला जरी तिने गेली ना नवरा बाहेर उभा राहायचा. हळदी कुंकू लावून असतो. एवढा संशय खाला, एवढा संशय खाल. तिनं म्हणली आता ह्याचं दाखवतेच म्हणजे चांगलं. काहीच केलं नाही म्हणली मी, तरी माझ्यावर संशय खायला लागलाय म्हणली. असं काय केलं तिने. बाबा बाबा आजूबा बाजूची 10 गावं तिला ओळखायला लागले. सगळ्यांना माहीत झालं की तिला तीळ कुठं आहे ना. तीळ कुठं एक तरी पाठीला इथं तीळ असतं. तिच्या पाठीवरचं तीळ सगळ्याला माहीत झालं. मग सगळ्याला माहीत झाल्यानंतर नवरा म्हणाला अगं तुला तुझ्या इथं तीळ आहे सगळ्यांना कसं काय माहीत झालं. तुझ्या पायाला तीळ आहे, तुझ्या गुडघ्याला एक छोटासा जन्मखून आहे. तिनं म्हणली मग काय करणार, तुम्ही माझ्या संशयच खायला लागला म्हणली तेवढा. असं होतं म्हणली. मग तुम्ही माझ्या एवढा संशय खाला त्याच्यामुळे त्यांना माहीत झालं म्हणली सगळं. असं असते. ताणून लई ताणलं तरी की तू तुटलं है ना. ह्याला काय म्हणतात सांगा. संशय घेणं त्याला महागात पडलं. चांगल्या बायकोला बिघडून टाकलं त्यांनी. जिम्मेदार कोण, नवऱ्यामुळे ती बाई बिघडून बसली. आता काय करायचं. रोज भांडणं व्हायला लागली. मग असं बी तशी भांडणं होतीच म्हणली. भांडा रोज.